सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री तथा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री जयकुमार गोरे साहेब यांचे मंचावर आगमन झालेले आहे। यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन होणार आहे। सन्माननीय प्रमुख पाठीमध्ये उद्देशिकेचे वाचन करतील। मी पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनाला सुरुवात करावी। भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहे। तर गणवेशधारी पोलीस अधिकारी हे राष्ट्रध्वजात सॅल्यूट करतील। राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी। राष्ट्रीय सलाम सलामी शक। कमांडर श्री राहुल रमेश आत्राम भापोसे, परीक्षाधीन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण येथे माननीय पालकमंत्री महोदयांना रिपोर्ट सादर करून परेड संचलनामध्ये सहभागी सर्व पथकांच्या निरीक्षणाबाबत विनंती करण्यासाठी मंचाकडे येत आहेत। तर कवायत मैदानावर परेड संचलनाकरिता उपस्थित सर्व पथकांची ओळख करून देण्यासाठी त्यांचे समेत परेड कमांडर देखील उपस्थित आहेत। मित्रांनो, आता सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या होमगार्ड महिलांचं पथक आणि त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूलचं पथक, त्यानंतर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10चं पथक, त्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सुरक्षा बल याचं पथक, त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान मिलिटरी स्कूलचं पथक, त्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचं पथक, त्याच्या पाठीमागे 9th NCC बटालियन मुलांचं पथक, त्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक, त्याच्या पाठीमागे NCC 38 बटालियन मुले व मुलींचा पथक, त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक, त्याच्या पाठीमागे जय भवानी प्रशाला आणि सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 3 चे RSPचे मुलांचं पथक, त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक, त्याच्या पाठीमागे स्वामी विवेकानंद प्रशाला सोलापूर मुलींचं RSPचं पथक, त्यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक, त्याच्या पाठीमागे राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल RSP मुलांचं पथक, त्यानंतर QRT जलद प्रतिसाद पथक सोलापूर शहर आणि त्याच्या पाठीमागे श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचं स्काउट आणि गाईड कार्यालय सोलापूर तर्फे गाईड्सचं पथक। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर या लोकांसाठी चालवलेले असे राष्ट्र आहे आणि आपण या सर्व राष्ट्राचे घटक आहोत, सदस्य आहोत। या प्रसंगी कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी आठवतात। प्रियतमा आमची भारत माता, आम्ही सारी त्याची मुले, रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले। प्रियतमा आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू। अशा ह्या महान राष्ट्राचा 77वा प्रजासत्ताक दिन आता सन्माननीय पालकमंत्री महोदय याच्या परेड संचलनातील सर्व सहभागी पथकांचे श्रीमान परेड मार्च करने की अनुमति प्रदान करें। मी शपथ घेण्यास सुरुवात करीत आहे। तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा, माझे कार्यालय, माझे घर व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि अभिमानाने साजरा केला जात आहे। या पवित्र दिनी उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ मान्यवर, नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि उपस्थित असलेले सगळे पत्रकार बांधव, मी आपणा सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन असा संघर्षातून स्वतंत्र झाला, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि न्यायवादी व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर होती। यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली। 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागचे ऐतिहासिक असे कारण होते। 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी झाली होती आणि त्या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला। भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली ही राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे। घटना समितीचा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यांनी संविधान निर्मितीमध्ये बहुमोल असे योगदान दिले। संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा वारसा दिला। प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला। त्यामुळे भारतातील लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त अशी लोकशाही म्हणून ओळखली जाते। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला। भारतीय संविधान अंमलात आले आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने स्वतःची दिशा ठरवली। विविधतेमध्ये एकता हा भारताचा आत्मा प्रजासत्ताक दिनाद्वारे अधोरेखित होतो। आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, अंतराळ संशोधन, सांस्कृतिक वारसा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये
जगभरामध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. भारत जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक अर्थव्यवस्था आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा प्रसार होत आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. भारताच्या विविधता व परंपरेचा जगभरात गौरव केला जात आहे. आपला सोलापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रामध्ये चौफेर अशी प्रगती करत आहे. वस्त्रोद्योग असेल, बिडी उद्योग असेल, नव्या औद्योगिक प्रकल्पामध्ये रोजगार निर्मिती होत आहे. खास करून सोलापूर शहरामध्ये चालू झालेली विमान सेवा आणि सोलापूर शहरामध्ये प्रस्तावित असलेला IT पार्क हा या शहराचा आणि या जिल्ह्याचा विकासामध्ये खूप मोठं योगदान देणारे हा घटना आपल्या या जिल्ह्यामध्ये होत आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि तांत्रिक शिक्षण संस्थांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होत आहे. जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्राद्वारे जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. खास करून पंढरपूरची वारी मुळे जिल्ह्याला विशेष अशी ओळख मिळाली असून पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक स्थळे जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान देतात. देशाची, राज्याची, आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करताना कर्तव्याचे पालन, सामाजिकता, बंधुता, एकात्मता जपणे, पर्यावरण संरक्षण करणे, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबतीत जागरूकता निर्माण करणे, लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. मी पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोजी SRPFची स्थापना पुरंदर, पुणे येथे झाली. SRPFचे राज्यात एकूण 19 गट असून साधारण 20,000 पोलीस अंमलदार आहेत. दुसरं पथक देखील SRPFचंच आहे. यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात SRPFचे जवान महत्वाची भूमिका बजावतात. यानंतरचं पथक आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पुरुषांचे पथक. करणारे सण समारंभ आणि मिरवणुकीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवून शहराची शांतता टिकवण्यास कारणीभूत ठरणारे हे पथक आहे. यानंतरचं पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक. या पथकाची नेतृत्व लेकरांनो मी माता मी महिला आहे असा हा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक. यानंतरचं पथक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक. तसेच प्रत्येक क्षेत्रात पाऊल पुढे असणारे हे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक. यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक. संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे पोलीस अधिकारी अंमलदार चोख कर्तव्य बजावतात. यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक आता सन्माननीय मालक आहे. गृहरक्षक दल म्हणजे नागरिकांकडून नागरिकांसाठी चालू जाणारे हे नागरिकांचे दल आहे. यानंतरचं पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर जलद प्रतिसाद पथक QRT झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते. परिणामी होणारा धोका कमी होतो. यानंतरचं पथक गृहरक्षक दल होमगार्ड परत आपलं कर्तृत्व गाजवित आहेत. यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल MSF या पथकाचे नेतृत्व करीत आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर 9th NCC बटालियन मुलांचे व मुलींचे पथक 1948 रोजी NCC ची स्थापना झाली. यानंतर NCC 38 बटालियन
मुलांचे व मुलींचे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमार महेश शिंदे आणि ज्युनियर अंडर ऑफिसर. स्वार्थ सेवा करण्याचे गुण विकसित करण्यासाठी या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतरचं पथक भवानी प्रशाला व सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 3 असणारी भीती दूर व्हावी यासाठी राज्य सरकारकडून स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविला जातो, SPC. यानंतर स्वामी विवेकानंद प्रशाला MRDC सोलापूर RSPचे पथक कडून पद कवायत, वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन, प्रथमोपचार आणि बचाव कार्याचे शिक्षण दिले जाते. यानंतरचं पथक राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर RSPचे पथक. नंतरचं पथक आहे श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर स्काउट गाईडचे पथक. भारत स्काउट्स आणि गाईड्स तर्फे श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेचे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुलांचे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार श्रेयस माने, कुमार यश सोगालल्लू. शिस्तबद्ध लयबद्ध रीतीने संचलन करीत सर्वांचं आहे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे पथक. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार प्रेम बिराजदार आणि त्यांना सहाय्य करीत आहे कुमार आदर्श हिपळे. शालेय जीवनातच शैक्षणिक सैनिकी शाळेचं पथक आहे. यानंतरचं पथक सन्मान्य पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणार आहे ते वाद्यवृंद पथक. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है. स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन अशा अनेक संचलनामध्ये हे पथक चोख वातावरण निर्मिती करत असतं. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत ASI मधुकर माने, ASI अंकुश ठोकर आणि ASI मधुकर माने. यानंतर शान पथक पण राठोड आणि त्यांच्यासोबत आहेत पोलीस हवालदार 1247 बिराजदार. चालक आहेत चापोशी 1209 गणुरे. यानंतरचं पथक VVIP यांचे दौऱ्याचे कार्यक्रम ठिकाणी घातपात विरोधी तपासणी या माध्यमातून केली जाते. याच्यावर चालक आहेत ग्रेड पोसई इरा स्वामी. यानंतरचं ग्रेड पोलीस पोसई सुनील हंडे. यानंतरचं वाहन वज्र. बेकायदेशीर व निषेक वाहनाचा नक्षलग्रस्त भागात व ज्या ठिकाणी भूसुरुंग पेरून ठेवले असतील अशा ठिकाणी वापर करता येतो व या वाहनावर भूसुरुंग अथवा याच्यावर चालक आहेत चापोशी 1879 तात्यासाहेब जाधवर. यानंतर वरुण वॉटर कॅनन. या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे की या वाहनावर बसवलेल्या कॅनन मधून म्हणजे तोयगुडे. यानंतर देवदूत. हे सोलापूर महानगरपालिका सोलापूरच्या अग्निशमन दलाचे देवदूत वाहन आहे. हे रेस्क्यू प्लस त्याच्यामध्ये आग विझवण्यासाठी. यानंतर वाहन आहे आतापर्यंत 6,33,000 चित्ररथ. प्रादेशिक परिवहन आपत्ती व्यवस्थापनाचं या ठिकाणी संचालन होतंय. आवश्यक साहित्यांचा पुरवठा बोटी सहाय्याने करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून एकूण 4,885 नागरिकांचे सुरक्षित बचाव कार्य केले. तसेच 14,000हून अधिक लोकांना स्थलांतरित. आपत्ती सहयोगी संस्था, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर सहयोगी संस्था, राष्ट्रीय संस्था फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा 48 गावातून प्रजनन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 95,000 ग्रामीण यांचा सन्मान सन्मान्य पालकमंत्र्यांच्या शुभस्थितीत अत्यंत सुंदर असं परेड संचलनाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. याकरिता सन्मान्य पालकमंत्री महोदय यांना श्री नारायण विनायकराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे.